सकाळी 5:30ला चंदी ठेवायची त्याला, नंतर 6 वाजता फिरायला नेत होतो. परत 12 वाजता वगैरे असे आपलं गवत वगैरे असं त्याला तासाला घालायला लागायचं. सोमवारी जरा मंगळवारी त्याला जरा काही खाल्लं नाही, त्यानं पोटदुखीचा त्रास चालू झाला त्याला. डॉक्टर्सनी बोललेलं इंजेक्शन सलाईन देताना त्याला अटॅक आला. सलाईन देताना अटॅक आला त्याला, तो जागेवर पडला. तो घोडा इतका म्हणजे असा झाला की तो एक आमच्या या कर्मचाऱ्याच्यातला एक सदस्यच होता. जणू तो फक्त काय बोलत नव्हता. आमच्या एखाद्या जरी कर्मचाऱ्याचा कुठं बोलत्याला आवाज आला, पायाचा जरी आवाज आला तरी त्याला या बंद दारात सुद्धा त्याला एक चावल लागत होती की बाबा ही आमची जवळचे कर्मचारी आले. दख्खनचा राजा ज्योतिबाचं अश्व हे वाहन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ज्योतिबाच्या प्रत्येक धार्मिक उत्सवामध्ये अश्वाचा सहभाग हा महत्त्वाचा असतो. वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरातही विविध उत्सवांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये उन्मेष नावाच्या अश्वाचा सहभाग होता. गेली 11 वर्ष हा अश्व नाथांच्या सेवेत होता. मात्र काल या अश्वाचं हृदयविकाराने निधन झालंय आणि याच्या निधनामुळेच ह्या सगळ्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आपल्याच आसपासची व्यक्ती गेल्याची एक भावना आज त्यांच्या ओठावर आहे. आज इथला प्रत्येक कर्मचारी उन्मेषच्या आठवणीने भावूक झालेला आपल्याला दिसतो. या अश्वाच्या विविध आठवणींना उजाळा देखील आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याचबरोबर आता 16 एप्रिलला ज्योतिबाची चैत्र यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी आता नवीन घोडा कसा आणला जाणार, याची प्रक्रिया राबवली कशी जाणार, याबाबतही आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आमचे वडील सर्व्हिसला होते अगोदर, त्यामुळे येऊन इथं बऱ्यापैकी सवय झाली घोड्याची. त्यामुळे मी इथं आलो तर घोडा शांतच होता तसा. त्याला रोज खराळा ब्रश वगैरे करून आणि खायला घातली त्याचं जनावर आपल्या जवळ येतं तसं ते बऱ्यापैकी ते ऐकत होतं. त्या पद्धतीचं कधी असं त्यांनी दंगा वगैरे काही केला नाही, कधी दंगा कधीच केला नाही त्यानं. जत्रेत वगैरे कसं मोठ्या यात्रेत किंवा गर्दीत एकदम शांत असायचा. कधीच त्यांनी दंगा केला नाही गर्दीत. माणसं बघून असं कधी बेला वगैरे नाही. एवढं खोबरं वगैरे पडते. घोड्याला पोटदुखीचा त्रास वरच्यावर असतोय. औषध पाणी वगैरे एक इंजेक्शन दिले कमी याचं त्याचं. मॅग्रोडन इंजेक्शन दिले कमी याचं त्याचं. काय नाही. फार पूर्वीपासून श्री ज्योतिबा देवस्थानकडे अश्व हा पूर्वीपासून वापरात असतो. सध्याचे अश्व गेले 2012पासून हिम्मत बहादूर चव्हाण यांनी देवस्थान समितीला अर्पण केला होता. सध्याचा अश्व हा 9 महिन्याचा होता आणि गेल्या आता जवळजवळ 10 ते 11 वर्षी तो आमच्या सान्निध्यात आहे. सध्याचा अश्व हा त्याला उन्मेषा नावाने ओळखले जात होते. सदरचा अश्वरूढ घोडा हा चैत्र यात्रा किंवा पाडवा किंवा नवरात्र उत्सव यामध्ये समाविष्ट होत होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांनी त्रास किंवा कुठल्याही भक्ताला त्यांनी त्रास दिला नाही. त्यामुळं अचानकपणे कालच्या सोमवारी त्याला पोटदुखीचा त्रास चालू झाला होता. पोटदुखीमध्ये सदर डॉक्टरना आम्ही बोलवलं होतं, परंतु डॉक्टरने औषध उपचार 2 दिवस केले आणि बुधवारी काल सकाळी त्याला जास्त झालं. त्यामुळे त्याला घाम सुटला आणि डॉक्टर असतानाच तो अचानक पडल्यानंतर डॉक्टरने सांगितले की त्याला अटॅक आलेला आहे. त्याप्रमाणे त्यानं औषध उपचार चालू केले, परंतु त्याला आणि परत 3:45-4 वाजता दुपारी परत जोरात अटॅक आला आणि त्यामध्ये त्याचा प्राण गेलेला आहे. आता यात्रेला घोडा असेल सदर आता यात्रा जवळजवळ 6 महिने ते 1.5 महिन्यापूर्वी येऊन ठेपलेली आहे. सदर यात्रेमध्ये आम्ही घोडा आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे, परंतु आज त्यामध्ये समाविष्ट होईल का नाही हे आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण तो लहान असणार आहे, त्यामध्ये तो माणसाला पाहिजे हे पाहिजे. त्यामुळं सगळ्यांच्या ह्याच्यात समाविष्ट होणं गरजेचं असतं आणि त्याला बराच थोडा वेळ लागणार आहे. आणि सध्या नवीन घोडा आणण्याची आमची प्रक्रिया आता सध्या चालू आहे. वेळोवेळी त्याला थोडंफार म्हणजे त्रास व्हायचा, परंतु आज तात्काळ एकटा जरी असला तरी अधिकाऱ्यांना सांगून फोन करून किंवा डॉक्टरांना फोन करून वेळोवेळी त्याची देखभाल हा तो जाणीवपूर्वक आपल्या घरच्या सदस्यासारखं तो घेत होता. काय झालं काय समजेना. सोमवारपासून त्याला त्रास झाला, परंतु कालचा जो दिवस जे ते जीवनात आला तो
एकदम असं म्हणजे दुःखद जीवन आणि आम्हाला जसं बाहेर कोण कर्मचारी आमचं बाहेर होतं, कोण इथं होतं, जसं फोन जातील जसं हातातली कामं टाकून अगदी म्हणजे घरचं कुटुंबातलं एक कोण तर गेलं, हे आमची कालपासूनची म्हणजे तळमळ अद्यापही चालू आहे. कुठलाही आमचा कर्मचारी बाबा आता ते गोडं नाही म्हणून असं तो सैरभैर झालेल्यासारखं आमची अवस्था झाली. कारण 24 तास त्या आणि लहान मुलंसुद्धा त्याच्या ह्याच्यात गर्दीत त्याच्या देखभालीसाठी म्हणून आमची गावातली सुद्धा एक लहान मुलं 24 तास असायची. आरतीच्या कार्यक्रमाला असायची, पालखीला असायची, दसऱ्यात 9-10 दिवस घोडा ज्योतिबा मंदिर ते यमाई मंदिरपर्यंत अगदी त्या फोर्सनं अगदी फ्रेश याच्यात तालात तो जात होता येत होता. लाखोच्या गर्दीत सुद्धा भाविकांना कुठल्याही प्रकारची इजा पोचू नये पण आपलं देखणं रूप हे सगळ्यांना दिसावं ह्या हेतून तो एक म्हणजे अगदी संचारक असं ह्याच्या पद्धतीनं तो वावरायचा एवढा लाखोच्या ह्याच्यात. पण जी घटना घडली ती अतिशय दुःखदायक आहे. कदाचित पुढचा आमचा जो काय आजो येईल त्याला असं आम्ही लळा लावायचा प्रयत्न करणारच आहे, त्यात वाद नाही. पण हे जे घडलं ते अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक आहेत आमच्यासाठी.